आपल्या अभ्यासाच्या जोरावरती भले 1 तास अभ्यास केला असेल, 8 तास केला असेल, 10 तास अभ्यास करून जी बँकिंग क्षेत्रातली जी परीक्षा आहे ती IBPS परीक्षा घेतं. परीक्षा खूप अवघड असते, परंतु अवघड न म्हणता त्याच्यावर मात कशी करायची हे या प्राजक्ता उन्हाळे यांनी दाखवून दिलेलं आहे. याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. तर असेल तो पुरुष काय करू शकतो आपल्या पत्नीसाठी, एका स्त्रीसाठी. हा त्यांच्या पाठीमाग जी सर्व जबाबदारी पेलून आपल्या सुनेसाठी, सुनेने काहीतरी केलं पाहिजे, यश मिळवलं पाहिजे आणि ते यश आज तुम्ही संपादन केलं आहे. आणि बघा, सासू आणि सून जर एकोप्याने एका घरामध्ये राहत असतील तर सून काय करू शकते याचं उदाहरण म्हणजे प्राजक्ता. जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण सासूची देखील इच्छा असेल की प्राजक्ताने प्रशासकीय सेवेमध्ये जावं किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जावं. त्यांचं शिक्षण देखील बँकिंग क्षेत्राचं आहे. बीकॉम त्यांचं शिक्षण, बीकॉमची त्यांनी पदवी संपादन केली आहे. आणि त्याच जोरावरती आपलं जे यश आहे, मॅडम तुम्ही इथं न थांबता आणखीन पुढे जावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि पुनश्च आम्हाला सत्कार करण्याची तुम्ही संधी द्यावी. आता सत्कार आणि सन्मान होणारच आहे. आणि ज्यांची प्रेरणा आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं का तुम्ही? खरं तर ते खऱ्या यशाच्या मानकरी आहेत. त्यांनी घर सांभाळलं तुमच्या अनुपस्थितीच्या काळामध्ये. घराची जबाबदारी त्यांनी पेलली आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला खूप मोठी प्रेरणा दिली. जसं की तुमची आई त्या ठिकाणी बनवून राहिल्या, आपल्या कुटुंबाच्या जबाबदारी त्यांनी पेलली. असे तुमचे पती खरं तर असे सगळ्यांनाच मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. महादेव गणेशा उन्हाळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी विनंती मान्यवरांना करतो की या विद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या विद्यालयाचे आपण अभ्यास कसा केला, आपल्या यशामागची गुपितं काय आहेत हे आमच्या विद्यार्थ्यांना सांगावे, जेणेकरून आमचे विद्यार्थी तुम्ही पुढे जाल आणि आमचे विद्यार्थी पाठीमागे येतील. असे मी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना आपण मनोगत किंवा आपलं जे अनुभव आहेत ते कथन करावे. सर्व शिक्षक वर्ग यांचं मी आभार व्यक्त करते की मला इथं बोलण्याची संधी दिली, माझा सन्मान केला सत्कार वगैरे करून. त्यामुळं सर्वांचं मी आभार व्यक्त करते. माझं नाव प्राजक्ता महादेव उन्हाळे. मी सन्मान करण्याचं कारण आहे की IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आहे जी CSA कस्टमर सर्व्हिस असोसिएट, ज्याला ज्युनियर असोसिएट सुद्धा म्हणतात, त्यामध्ये माझे सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्या परीक्षेमार्फत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मला काम करण्याची संधी मिळत आहे. ती सरकारी बँक आहे. आणि माझ्या शिक्षणाबद्दल बोलता, प्राथमिक शिक्षणाबद्दल बोलता, मी माझं सर्व प्राथमिक शिक्षण मंगळवेढामध्ये झालेलं आहे. सर्व 1ली ते 4थी शिक्षण ज्ञानदीप विद्यालयामध्ये झालेलं आहे. 5वी ते 10वी शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढामध्ये झालेलं आहे. आणि उच्च माध्यमिक बीकॉम ही पदवी ही मी श्री संत दामाजी महाविद्यालय येथून पूर्ण केलेली आहे. आणि पदवी पूर्ण करत असतानाच 3rd इयरमध्ये माझं लग्न झालं आणि मी या कोकरापूर गावामध्ये आले. आणि लग्नानंतर मी फायनल इयरची परीक्षा दिली होती.
त्याच्यानंतर मला माहिती नव्हतं, मला फक्त एवढंच माहिती होतं की स्पर्धा परीक्षा करायची आहे, पण काय करायचं हे माहिती नव्हतं. MPSC द्यायची का UPSC का बँकिंग द्यायची. आज आपल्याकडे एवढ्या सुविधा आहेत ऑनलाईनमुळं, जे झालेलं आहे ऑनलाईनमुळं भरपूर सुविधा आहेत, खूप माहिती मिळते आपल्याला यूट्यूबवरून, गुगलवरून. तर मला बँकिंग क्षेत्राबद्दल थोडी माहिती कळाली. तर तेव्हा मग मी बँकिंग क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि लग्नानंतर मी माझ्या या सासरच्या मंडळींना सर्वांना सांगितलं की माझी इच्छा आहे पुढे शिकायची आणि मला काहीतरी करायचं आहे थोडंसं. तर त्यांच्यापाशी मी मत व्यक्त केलं माझं, आणि त्यांनी माझ्या आनंदाने ते मत माझं स्वीकार केलं. ह्याचा मला खूप मोठा आनंद आहे. कारण आजकाल आपण बघतो एवढं जास्ती मुलींना संधी मिळत नाही. म्हणजे चालू आहे ते महिला सशक्तीकरण चालू आहे, पण तरीही गावखेड्यात अजूनही महिला खूप मागे राहिलेल्या आहेत, वंचित राहिलेल्या आहेत शिक्षणापासून वगैरे. तर त्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केला, फुल सपोर्ट केला. त्याबद्दल पण मी खूप आनंदी आहे आणि त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते माझ्या पूर्ण फॅमिलीचे. आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेतला क्लास लावायचे बँकिंग क्षेत्रामध्ये. आता आपल्याला अभ्यास करायचा म्हणल्यावर योग्य मार्गदर्शन तर पाहिजे. तर मग माहिती काढली थोडी ऑनलाईनवरून की संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला शुभम सर्स अकॅडमी म्हणून एक क्लास आहे. तिथं मी ऑनलाईनच जॉईन झाले, ऑनलाईन क्लास चालू केला, घरूनच केला मी ते ऑनलाईन क्लास. त्याच्यानंतर असं समजलं की थोडंसं आपल्याला कमी पडते जे वातावरण पाहिजे ते. त्याच्यानंतर मग तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. मी घरी मत व्यक्त केलं माझं की मला असं असं करायचं आहे, 1-2 वर्ष द्या मला, मी करते म्हटलं, म्हणजे ट्राय करते माझ्या तऱ्हेने. तर तेव्हाही त्यांनी मला पुढं मागं न बघता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मला तिकडं पाठवलं. माझ्या मिस्टर असू देत, सासूबाई असू देत, मोठे दीर असू देत, तिघांनी फुल सपोर्ट दाखवला याच्यात. माझ्या अनुपस्थितीमध्ये पण मला कधी काही कमी पडू नाही दिलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला. त्यातच एक छोटा किस्सा सांगायचा म्हणलं तर, जेव्हा मी तिकडे होते संभाजीनगरला आणि माझ्या एक्झाम चालू होत्या, तेव्हा माझ्या सासूबाईंचा हात फ्रॅक्चर झाला होता आणि मला माहितीच नव्हतं, त्यांनी कळूच दिलं नाही. कारण का माझ्या एक्झामचा सीझन चालू होता, परीक्षेचा वेळ चालू होतं, तर त्यांनी कळू नाही दिलं. आणि नंतर मला असंच एका दिवशी आठवड्याभराने समजलं की त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. पण घरी सर्व कामं वगैरे करायचं, मी नव्हते घरी, आईचा फ्रॅक्चर झाला होता हात. तर ह्या दोघांनी सगळं सांभाळून घेतलं, मिस्टर आणि दीर दोघांनी पण सांभाळून घेतलं घरातली काही कामं असतील तर. त्यामुळे मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की ज्या माझ्या सासूबाई आहेत त्यांनी शिक्षण अजिबात घेतलेलं नाहीये. त्या अशिक्षित असून सुद्धा त्यांना एवढं शिक्षणाचं महत्त्व माहिती, हे मला खूप मोठी गोष्ट वाटते की आजकाल शिक्षणाचा बराच प्रसार होत आहे. म्हणजे शिकलं पाहिजे, मुलींनी पुढे गेलं पाहिजे. जे की आज आपल्या शाळेमध्ये जसं की आपल्याला माहिती 8 मार्च महिला दिनानिमित्त महिला सशक्तीकरण हे सप्ताह चालू आहे. त्याच्या निमित्तानं एवढं सांगू शकते की जर तुम्ही स्त्रीचा सन्मान केला, तिला सपोर्ट केला आणि तिच्या जे काही मत आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग झाला तर ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि एका स्त्री मागे पुरुष उभा राहिलं तर तिचं आयुष्य किती बदलून जातं हे दुसरं तिसरं उदाहरण सांगता मी सांगू इच्छिते की मी फक्त एक मत व्यक्त केलं, पण माझ्या मागं पूर्ण जे काही फॅमिली असेल, माझ्या आई वडील लहानपणापासून जे शिक्षण पूर्ण केलं, लग्नानंतर माझे मिस्टर हजबंड असेल, आई वडील, सासू सासरे असतील, दीर असतील, त्यांनी पूर्ण सपोर्ट केला. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही शिक्षणाचं महत्त्व समजून घ्या. सध्या खूप पुढं महिला सुद्धा कुठल्याच क्षेत्रात कमी नाही आहेत, सगळ्याच क्षेत्रात पुरुषाला खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तर आणि कुठला प्रश्न गायडन्सचा जर आपले शिक्षक वगैरे आहेत तर त्यांना विचारायची सर्व माहिती वगैरे ऑनलाईन पण अवेलेबल असते. त्यानंतर ऑनलाईन पण अवेलेबल असते आणि करायची सुरुवात आपले म्हणजे अभ्यासाला चालू करायची. कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे आपले सातत्य अभ्यासातलं, आणि झालं नाही म्हणून जिद्द नाही सोडायची. माझंही काही एका वर्षात नाही झाले सिलेक्शन. मी 2023ला गेले होते तिकडे संभाजीनगरला, त्यानंतर 2023ला नाही निघाले, 2024ला नाही, प्री फक्त निघाल्या, मेन्स नाही निघाल्या. 2025ला फायनली प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही काढले आणि फायनली आज सिलेक्शन झालेलं आहे. एवढं सांगू शकते. तर शेवटी एवढंच सांगू शकते की जगदंबा विद्यालय आणि सर्व शिक्षक वर्ग मंडळी, शिक्षक मंडळी यांचे मी आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि मी असं जास्त बोललेले नाही, समोर तर काही चुकलं असेल तर माफ करा.
जर मी करू शकते तर मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण करू शकताय. लग्नानंतर करणं हे मला कदाचित थोडंसं अशक्य वाटलं होतं आधी, कारण फॅमिली आपल्याला सपोर्ट करते का नाही हा विचार केला मी. पण आपण मत मांडलं तर कळतं ना आपल्याला हो की नाही म्हणता येते. तर मत मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपलं कधी पण. तुम्ही कुठं पण मुलींनाच नाही तर मुलांना पण सांगते, आपल्या ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात घरच्यांना बोलून बघा, थोडंसं मत मांडा. तुमचं मत मांडल्याशिवाय तुमच्या आई वडिलांना समजणार नाही तुम्हाला काय करायचंय म्हणून. तर करू शकता तुम्ही, मी केलंय तर तुम्ही पण करू शकता. आणि अभ्यास मात्र चांगला ठेवा, अकॅडमिक मध्ये पण चांगलं तुमचं चालू आहे 5वी ते 10वी 12वी त्याच्यात चांगला अभ्यास करा आणि नक्कीच तुम्हाला पण यश प्राप्त होईल एवढं सांगू शकतो मी. धन्यवाद मॅडम. खरं तर तुम्ही राजहंसाची भूमिका या ठिकाणी मांडली की राजहंस पक्षाप्रमाणेच तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन तुम्ही दिलं.